मम्मा मम्मा मला ना मँगो आईस्क्रीम खायची आहे. हे घे मँगो, त्याचे मला मँगो आईस्क्रीम बनवून दे ना. मँगो आईस्क्रीम खायची आहे तुला? हां. ठीक आहे, बनवते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कथामध्ये. आज आपण बघणार आहोत मँगो कुल्फीची रेसिपी. त्याच्यासाठी मँगोज घेतलेले ते स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे स्पूनच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आतून. आणि जो बाटा आहे तो काढून घ्यायचा आहे आतला. ही प्रोसेस एकदम सावकाश करायची आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे इथे मिल्क पावडर, काजू, बदाम आणि त्याच्यानंतर हे फ्रेश क्रीम आहे. थोडीशी केसर घालायची आहे. कंडेन्स मिल्क घातलेलं आहे. कंडेन्स मिल्क ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी तुम्ही इथे मिल्कही वापरू शकता. साखर घातलेली आहे. कंडेन्स मिल्क वापरत नाही त्यावेळेस साखर थोडी जास्त वापरायची आहे, जेणेकरून तुमची कुल्फी गोड होईल. हे सगळं आपण मिक्सर जारमध्ये घालणार आहोत आणि चांगलं फाईन ब्लेंड करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण मँगोचे तुकडे घालणार आहोत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर जे आपण मँगो घेतलेले त्याच्यामध्ये हे सगळं सारण आपण टाकणार आहोत. व्यवस्थित काठोकाठ भरायचं आहे आणि ते परत कवर करून घ्यायचं आहे. इथे मी प्लास्टिकही वापरलेलं आहे कवर करण्यासाठी. प्लास्टिक वापरल्यामुळे आपल्याला आईस क्रिस्टल येणार नाही कुल्फीला आपल्या. आणि हे आता आपण डीप फ्रीज करणार आहोत 7 ते 8 तासासाठी. झालेले आहेत आपले 8 तास आणि आपली कुल्फी रेडी आहे. वरचं कवर काढून घेतलेलं आहे. आवाज बघितल्यानं किती मस्त आला आहे. आता त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. साल काढून झाल्यानंतर थोडा वेळ एक 5 ते 10 मिनटं थांबा कुल्फी कट करण्यासाठी. कारण की कुल्फी कट करताना खूप कठीण जाते कट करायला. थांबलात तर ती इझिली कट होईल. त्याच्यानंतर आपण ही पिस्त्याने गार्निश केलेली आहे. रेडी आहे आपली मँगो कुल्फी. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे अनायशा, व्हिडिओ पाहायला काय करते? मिळतील. धन्यवाद. मॅजिक ड्रॉइंग. मॅजिक ड्रॉइंग. हे घे तुझी आईस्क्रीम. मँगो आईस्क्रीम. वाव मम्मा, खूप टेस्टी झाली आहे. आवडली तुला? हा मग. आणि आविंगला पण ठेवायची. हं.